खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या एका बातमीने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील लाखो नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। ही बातमी होती जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शिवनेरी हापूसला मिळालेल्या GI मानांकनाची। पारंपरिक पीक जपणाऱ्या शेतकऱ्यांची जिद्द, ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा याचं फलित म्हणजे शिवनेरी हापूसला मिळालेलं GI मानांकन। उत्पादनांना जगभरात ओळख मिळवून देणारा भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI मानांकन। ज्या पदार्थाला GI मानांकन द्यायचे आहे त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन होणे गरजेचे असते। हे संशोधन 3 प्रकारात केले जाते: भौगोलिक, ऐतिहासिक आणि शास्त्रीय। म्हणजेच एखादे पीक एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत घेतले तर त्याची चव, त्याचा दर्जा हा इतरांपेक्षा उत्तम असतो। त्या पिकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचे शास्त्रीय प्रमाणही आहे हे सिद्ध करावे लागते। या 3ही प्रकारात असलेले वेगळेपण सिद्ध झाल्यानंतर त्या उत्पादनाला GI मानांकन दिले जाते। GI मानांकन मिळाल्यानंतर त्या उत्पादनाला वेगळी ओळख, वेगळा दर्जा मिळतो। म्हणजेच आंब्याने खचाखच भरलेल्या बाजारपेठेत शिवनेरी हापूसला वेगळी ओळख मिळते। याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास, निर्यातीच्या उत्तम संधी मिळण्यास होतो। नागपूरची संत्री, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, लासलगावचा कांदा, सांगलीची हळद, बीडचे सीताफळ अशा पिकांना यापूर्वी GI मानांकन मिळाले आहे। हाच बहुमान आता शिवजन्मभूमीतील आंब्याला मिळाला आहे। म्हणूनच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे आता चवीने खा आणि अभिमानाने बोला, शिवनेरी हापूस।